हाय, हॅलो, नमस्कार. आपण पारो मालिका 17 एप्रिलच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. तर काल म्हणजे आपण 16 एप्रिलच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की अहिल्याने पारोच्या घरी जाऊन साडीचा पदर तिला मायेच्या आशेने दिला होता. तर चला मग पाहूया आज काय झालेलं आहे ते. तर काल आपण अहिल्या प्रीतमला म्हणते, तू रेडी आहेस ना? काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना? तुला काही सांगायचं असेल तर आत्ता सांग असं म्हणते. आणि मग श्रीकांतला म्हणते, मग श्रीकांत जाऊन अंगठी घेऊन येतो आणि मग ती अंगठी परंपरागत असते, म्हणजे त्यांच्या सासूची असते, अहिल्यादेवीच्या. हीच अंगठी तू दिशाला घालायची आहे. आणि मग दामिनीला म्हणते, तुला जबाबदारी पाहिजे होती ना? तर दामिनी म्हणते, हो हो. मग ती अंगठी घेऊन ती जबाबदारीची अंगठी दामिनीकडे अहिल्या देते आणि म्हणते, ही घे जबाबदारी. मग दामिनी म्हणते, नको नको, एवढी मोठी जबाबदारी नको, मी फक्त जबाबदारी छोटीशी मागितली होती. मग देऊ का, सावित्राकडे देऊ का असं म्हणून अहिल्या म्हणते. तेवढ्यात दामिनी म्हणते, नाही 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 वहिनी, माझ्याकडेच द्या. मी आई म्हणून कर्तव्य निभावणार आहे आणि तू एक मुलगा म्हणून कर्तव्य निभावशील असं म्हणतात. इथे सीन चेंज होतो. अहिल्या प्रीतमच्या रूममध्ये गेलेली असते. तर प्रीतम केस विंचरत असतो. तर तो म्हणतो, आई आली आहेस का तू असं म्हणतो. आणि मग ती म्हणते, केसाचा भांग असो वा आयुष्याचं वळण हे एकाच सरळच रेषेत गेलं पाहिजे, तेव्हाच त्या आयुष्याला अर्थ असतो. आणि मग म्हणते, काही अडचण आहे का तुला, सांगातच. मग प्रीतम म्हणतो की आई, मला दिशा योग्य मुलगी नाही वाटत आहे की मी तिच्यासोबत अख्खा आयुष्य घालवेन असं. अहिल्या म्हणते की नाही, तू विश्वास ठेव. हे बघ, मी पण विश्वास ठेवला श्रीकांतवर, म्हणूनच तर आज हे साम्राज्य उभं केलेलं आहे. त्यावेळेस श्रीकांत मला म्हणलेला की मी तुझ्या पाठीमागे आहे, तू असा विश्वास ठेव, म्हणून तर मी एवढं सगळं काही माझ्या करिअरमध्ये उभा करू शकले. तसाच तू दिशावर विश्वास ठेव. मग प्रीतम अहिल्याला मला म्हणजे एक मेड फॉर इच अदर आहात आणि आयडियल कपल आहात तुम्ही दोघेजण, त्यात मात्रही शंका नाही आहे. पण मला दिशाच्या बाबतीत ते वाटत नाही. आणि तू आतापर्यंत जेवढे माझे आणि दादा बाबतीत जे काही डिसिजन घेतलेले आहेस, त्यामुळे मी काहीही नाही म्हणणार. मी एंगेजमेंटसाठी तयार आहे असं म्हणतो. इकडे एंगेजमेंटची सगळीच तयारी झालेली असते आणि श्रीकांत वाट पाहत असतो. तर मग तेवढ्यात दिशा आणि दिशाचे आईवडील येतात. आणि मग दिशाचे वडील म्हणतात की जेवणाची तयारी केली आहे ना? ठीक आहे, मीच जाऊन पाहतो कुठे केलेली आहे जेवणाची तयारी आणि कशी झाली आहे. म्हणून ते तिथून निघून जातात. मग दिशेची आई म्हणते की खूप छान सजवलेलं आहे. श्रीकांत म्हणतो, हे सगळं ऑर्गनाईज आदित्यने केलेलं आहे इव्हेंट, त्यामुळे छान झालेलं आहे. आणि मग मीरा म्हणते की आफ्टर ऑल हा किर्लोस्करांचा इव्हेंट आहे, हा छानच असणार, त्यात शंका नाही आहे असं म्हणते. आणि तिथे मग सीन चेंज झालेला असला. दिशाचे पप्पा तिथे येतात आणि असं म्हणतात की आता आदित्यचंही बघा, आदित्यच्या मनातही असेल कोणीतरी. आदित्य म्हणतो, नाही नाही, सगळं काही आईच्याच मनावर आहे, आईच्याच मनावर मी करणार आहे. तर मग दिशाचे पप्पा म्हणतात, नाही नाही, काहीतरी असेल ना, मनात रेंगाळत असेल ना. मग तेवढ्यात श्रीकांत पारूचं नाव घेतो आणि सगळेच असं बघायला लागतात की का घेतलं म्हणून. आणि तिथे सीन बदलतं. मी ज्यूस पित असते. मग तिथे एक वेटर येतो, त्यांना म्हणते सगळ्यांना ज्यूस दे ना. आणि तो ज्यूस घेते आणि स्वतःच पीत बसते. तेवढ्या तिथे मीरा येते आणि मीरा म्हणते, पाहिलंस का किती छान ऑर्गनाईज केले म्हणून. तर ती म्हणते, तुला सवय नसेल ना? मला सवय आहे, मी किर्लोस्करांची सून आहे ना, तर मला सवय आहे या सगळ्या गोष्टींची, तुला सवय नसेल. मग ती म्हणते, हे माझ्या मुलीचा साखरपुडा आहे, याच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. झाली तर नाही आहे ना, होणार आहे ना असं म्हणते दामिनी मीराला. म्हणते, तू कितीही नाच, माझ्या मुलीचा साखरपुडा इथेच होणार म्हणून. आणि हे तुझ्या हातामध्ये काय आहे, जबाबदारी दिली आहे ना तुझ्यावर, हा हे तू करू शकतेस, जबाबदारीचंच काम करू शकतेस असं मीरा दामिनीला. आणि परंपरागतची अंगठी आहे ना, अहिल्याने बघा आम्हाला कालच फोटो पाठवला होता, तीच अंगठी आहे ना, ती नीट सांभाळून ठेव, म्हणजे दिशा प्रीतमला घालेल त्यांच्या साखर. मीरा तिथून निघून जाते आणि दामिनी म्हणते की ही जी अंगठी मी सांभाळते ही दिशा प्रीतमला घालणार आहे ना, तर हे जबाबदारीचं काम मला दिलं आहे, मी काय करू असं म्हणून थांबलेली असते. तेवढ्यात तिथे पारू येते आणि पारू तिथून जात असते. तर तिला म्हणते, पारू इकडे इकडे म्हणून. तर पारू थांबते आणि पारू लगेच निघते. तर म्हणते, मी जायला सांगितलं आहे का तुला, तू का जात आहे? पारूला म्हणते की चल, तुझ्याकडे माझं एक काम आहे असं म्हणून तिला तिथे बसायला लावते. आणि परत स्वतःच म्हणते की कसं पाहुणे शेजारी बसली आहे, मोल करीन, पटतं का तुला असं म्हणून. मग ती तिथे उभा राहते आणि ती म्हणते की तू जर माझं काम नाही ऐकलं तर मी अहिल्या देवीला सांगेल की पारू माझं एकही काम ऐकत नाही म्हणून. तर मग पारू म्हणते, ठीक आहे, काय काम आहे सांगा. तर ती म्हणते की ही अहिल्या देवीनी मला
अंगठी दिलेली आहे. परंपरागत चालत आलेली ही अंगठी प्रीतम दिशाला घालणार आहे एंगेजमेंटला, तर तू ही सांभाळशील मला अशी खात्री आहे असं म्हणते. मग पारू म्हणते नको नको, एवढी मोठी जबाबदारी मी नाही घेणार, म्हणून नाही घेतली तर देवी आईला राग येईल आणि मी देवी आईला सांगेल असं म्हणते. आणि मग पारू ते ट्रेमध्ये तसंच ठेवून जाते, निघून जाते तिथून. मग पारू ती अंगठी घेते आणि म्हणते की आता एवढी मोठी जबाबदारी आहे, आधीच मला सगळी म्हणतात खूप वेंधळी आहे, म्हणून मला ही अंगठी खूप जबाबदारीने सांभाळावी लागेल असं म्हणते. आणि मग ती अंगठी ती एका रुमालामध्ये बांधून कमरेला बांधते. आणि अशा प्रकारे इथे एपिसोडचा शेवट होतो. अशाच प्रकारे नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.